आम आदमी पार्टी पक्षाचं म्हणजेच अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात सध्या E20 इंधन धोरणाच्या विरोधात एक आंदोलन सुरू झालेलं आहे। हे आंदोलन आज दिल्लीत होतंय, 4 ऑगस्ट आहे आणि या आंदोलनाची हाक त्यांनी अगोदरच दिली होती। वाहनांच्या इंजिनवर होणारा परिणाम, कमी होणारं वाहनांचं मायलेज आणि येणाऱ्या सर्व तक्रारी जे कोणत्या E20 पेट्रोलच्या लगत आहेत त्याला अवलंबून आहेत, ज्या गाड्यांवरती ज्याचा परिणाम झालेला आहेत, त्या सर्व तक्रारी घेऊन अरविंद केजरीवाल यांनी आज एक हाक दिली होती की आपण या सगळ्या तक्रारी घ्यायच्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी जाऊन ते त्यांना द्यायच्या। अशा प्रकारचं हे आंदोलन आज होणार होतं, ते सुरू होतं आणि या दरम्यान अरविंद केजरीवाल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाजवळ निघाले देखील होते, मात्र त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांना सध्या अडवण्यात आलेलं आहे आणि हे आंदोलन पुढे सध्या जात नाहीये। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरापर्यंत तरी न जाता तिथेच अर्ध्या रस्त्यावरती थोपवण्यात आलेलं आहे, अशी सध्या व्हिज्युअल्स आपल्याला दिसतायत आणि तशी माहिती आपल्याला मिळते। एकूण आता या संपूर्ण आंदोलनामध्ये आपण जर पाहिलं तर नितीन गडकरी यांना सोशल मीडियामधून खूप मोठ्या प्रमाणात टार्गेट केलं गेलं होतं। म्हणजे एकूण आता विरोधी पक्षनेते जे कोणते आहेत, म्हणजे काँग्रेस असेल, आम आदमी पार्टी असेल किंवा इतर नेते असतील जे विरोधी पक्षातले असतील, त्यांनी देखील नितीन गडकरींवरती मोठ्या प्रमाणात या E20 पेट्रोलवरून खार खाल्लेला। आता ज्या प्रमाणात नितीन गडकरी यांना या संपूर्ण आंदोलनामध्ये घेरलं जात आहे, त्यामुळे प्रश्न आहे की खरंच त्यांची धाकधूक वाढते का किंवा पुढच्या काळामध्ये वाढू शकते का? आणि संबंधित मंत्री तर नितीन गडकरी नाही आहेत, म्हणजे पेट्रोलियम मंत्री हे नितीन गडकरी नाही आहेत, तरी त्यांना का घेरलं जात आहे? आणि गडकरी यांना याची आधीच चाऊल होती की अशा प्रकारे घेरलं जाऊ शकतं, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकत होती। त्यामुळे त्यांनी काय काय पावलं उचलली, कायदेशीर काय पावलं उचलली आणि पुढे जाऊन या संपूर्ण प्रकरणावरती त्यांचा काय स्टँड असू शकतो, हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतोय। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे माहितीपूर्ण राजकीय अपडेट्स आणि विविध माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर एकूण आपण आज आम आदमी पार्टीने जो आंदोलन उभं केलेलं आहे ते कोणत्या भूमिकेवरती उभं केलेलं आहे ते मी तुम्हाला सांगतो। यावरती स्वतः अरविंद केजरीवाल यांनी काय काय भूमिका घेतलेली आहे आतापर्यंत ती तुम्हाला सांगतो। आता सध्या काही दिवसांपूर्वी आम आदमी पार्टीने एक बैठक बोलावली होती त्यांच्या पक्षाची आणि त्यामध्ये त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे E20 पेट्रोल संदर्भात डिस्कस केले आणि पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी काय म्हटलेलं आहे या बैठकीबाबत ते मी तुम्हाला आता सांगतो। अरविंद केजरीवाल म्हणाले की E20 पेट्रोलच्या वापरामुळे देशभरातील नागरिकांच्या गाड्या खराब होत असून इंजिनमध्ये गंभीर तांत्रिक बिघाड होत आहेत, तसेच वाहनांचे मायलेजही कमालीचं घटलंय आणि हे आंदोलन अधिक तीव्र आणि मोठे होण्याआधीच आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे या समस्येवर तत्काळ योग्य आणि ठोस एक तोडगा काढावा अशी जोरदार मागणी करणार आहोत। केजरीवाल यांनी असं देखील सांगितलं की ही जी आमची बैठक झालेली आहे त्यामध्ये देशभरातून लाखो नागरिक प्रत्यक्ष आणि ऑनलाईन माध्यमातून सहभागी होतील असा त्यांनी एक विश्वास दर्शवला। त्याशिवाय त्यांनी दिल्लीत येणं शक्य नसेल कुणाला या आंदोलनामध्ये, म्हणजे आजच्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी कुणाला दिल्लीमध्ये येणं शक्य नसेल तर त्यांनी एक संपर्क क्रमांक दिला आणि म्हटलं की ऑनलाईन संपर्क हा जो क्रमांक आहे त्यावरती तुम्ही एक फोन कॉल द्या, मिस कॉल द्या आणि याशिवाय E20 इंधन विरोधामध्ये पंतप्रधानांच्या नावे सुरू केलेल्या ऑनलाईन याचिकेवरती एक सिग्नेचर करा। आणि म्हटलं जाते आतापर्यंत त्यांच्याकडे 2 लाख नागरिकांनी डिजिटल स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत या E20 पेट्रोलच्या धोरणाविरोधात। एकूण अशा प्रकारे ही सगळी जी आता माहिती मिळालेली आहे, फोन कॉल करून ज्यांनी तक्रारी नोंदवल्या किंवा ज्यांनी डिजिटल स्वाक्षरी केलेली आहे, काय त्यांना परिणाम भोगावा लागतो या E20 पेट्रोलमुळे, या सगळ्या तक्रारी घेऊन आज ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी एक जात होते। आता यामध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या लक्षात घेण्यासारखं असतील ज्या केजरीवाल यांनी मांडलेल्या आहेत की 2 लाखांहून अधिक नागरिकांच्या डिजिटल स्वाक्षऱ्या आम्हाला मिळाल्यात, E20 पेट्रोलमुळे इंजिनवर परिणाम होतो असा दावा त्यांनी केलेला आहे, मायलेज कमी होतंय अशी तक्रार आम्हाला मिळत आहे आणि असं असताना सरकार आणि प्रामुख्याने गडकरी हे E20 वापराला प्रोत्साहन देत आहेत आणि हीच बाजू जी आहे ती मांडण्यासाठी सध्या अरविंद केजरीवाल यांनी आजचं आंदोलन जे आहे ते उभारलेलं आहे। आता या सगळ्यावरती नितीन गडकरी यांनी देखील प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। अगोदर म्हणजे
संसदेमध्ये त्यांनी एक अधिकृत म्हणणं मांडण्या अगोदर नितीन गडकरी हे काय म्हणाले होते ते मी तुम्हाला सांगतो. म्हणजे एक वर्ल्ड बायोफ्युअल डेचा इव्हेंट होता. त्या इव्हेंट दरम्यान त्यांनी दावा केलेला की E20 पेट्रोल भविष्यातील इंधन आहे. हे भविष्यातील इंधन आहे. वाहन खराब झाल्याचा एकही पुरावा आत्तापर्यंत आम्हाला सापडलेला नाही आहे. आणि जर पाहायला झालं तर या सगळ्याचा तर माझा मंत्रालय खातं जे आहे त्याच्याशी देखील संबंध जवळपास येत नाही. याचं मंत्रालय जे आहे ते पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय या सगळ्यासाठी जबाबदार आहे. ते खातं जबाबदार आहे. त्यामुळे यामध्ये मला देखील इन्व्हॉल्व करू नका अशा प्रकारे गडकरी यांचे एकूण अगोदर म्हणणं होतं. पण जेव्हा अधिकृतरित्या संसदेमध्ये हा मुद्दा मांडण्यात आला E20 पेट्रोलचा, तेव्हा त्यांना काही महत्त्वाचे प्रश्न विचारले गेले आणि त्याची उत्तरं त्यांनी एक वेगळ्या स्वरूपात दिली. म्हणजे त्यांनी एकूण म्हटलं की 2005 ते 2016 दरम्यान BS3च्या ज्या गाड्या आहेत त्यांच्या गाड्यांमध्ये काही रबर पार्ट्स येतात किंवा सील असतं किंवा गॅस्केट असतं. तर या गोष्टी ज्या आहेत त्या E20 पेट्रोलमुळे बदलाव्या लागू शकतात. कारण की त्यांची झीज होते, त्यामुळे ते बदलणारे पार्ट्स आहेत. त्याचा थेट असा काही इंजिनवरती परिणाम होत नाही. हे बदलणारे पार्ट्स तुम्हाला बदलावे लागू शकतात असं एकूण गडकरी यांनी म्हटलं होतं. आणि पुन्हा ते असं देखील म्हणाले की 2 ते 6% एवढं मायलेजमध्ये घट होऊ शकतं. मायलेज शिवाय फक्त E20 पेट्रोलवर अवलंबून नाहीये, तर वाहनाचं इंजिन कसं आहे, ते जुनं आहे कसं आहे, टेक्नॉलॉजी कशी आहे आणि गाडी चालवण्याचे स्किल्स हे ड्रायव्हरचे कसे आहेत यावरती देखील मायलेज ठरू शकतं. त्यामुळे फक्त E20 पेट्रोलवरती तुम्ही जो भर देताय की त्याच्यामुळेच मायलेज कमी होतं, तर तसं देखील नाहीये. 2 ते 6% इतकं मायलेज घसरू शकतं. मग त्यासाठी वेगवेगळ्या बाबी जबाबदार आहेत. अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य हे संसदेमध्ये मांडलं. आता गडकरी हे सध्या त्या खात्याचे मंत्री नसले तरी त्यांनी भरपूर प्रोत्साहन दिलेलं आहे E20 पेट्रोल वापरण्यासंदर्भात. मध्ये तर एक घटना देखील घडली की ज्यामुळे हे प्रकरण अंगलट येतंय का आणि याची चाहूल लागली का म्हणून गडकरी यांनी याचिका दाखल केली, असा प्रश्न नंतर निर्माण झालेला. आता तो नेमका विषय काय आहे ते देखील मी तुम्हाला सांगतो. गडकरी यांच्या बाबतीत इथेनॉलच्या इंधन धोरणाबाबत सोशल मीडियावरती काही कथित AI डीप फेक व्हिडिओ जे आहेत ते तयार करण्यात आले होते. आता या व्हिडिओमधून दिशाभूल करण्याच्या पोस्ट विरोधात एकूण मुंबई हायकोर्टमध्ये नितीन गडकरी यांनी याचिका दाखल केली. मानहानीचा खटला दाखल करण्यासाठी परवानगी मागितली. आता पोस्टमध्ये काय दावे होते तर E20 मधून गडकरी कुटुंब वैयक्तिक आर्थिक लाभ मिळवत आहे अशा प्रकारची एकूण पोस्टमध्ये माहिती देण्यात आली होती किंवा तसे पोस्ट व्हायरल करण्यात येत होते की हे कुटुंबाला आर्थिक लाभ मिळतोय. पण नितीन गडकरी यांचं म्हणणं होतं की या खात्याचे जर आम्ही मंत्रीच नाही आहे आणि त्याचा संबंध हा थेट आमच्याशी जोडला जातोय जो योग्य नाही आहे, त्यामुळे हे पोस्ट हटवले गेले पाहिजे, रोखले गेले पाहिजेत आणि जबाबदार असणाऱ्यांवरती जे कोण हे पोस्ट व्हायरल करते ते जबाबदार असतील तर त्यांच्यावरती कारवाई करण्याचे आदेश दिले जावेत. अशा प्रकारची मागणी जी आहे ती याचिकामधून करण्यात आली. कोर्टाने मग मेटा, X किंवा गुगल यांच्यावरती मग दिवाणी दावा दाखल करण्याची परवानगी देखील दिली की तुम्ही हा दावा या मेटाच्या जे कोणते सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत किंवा मेटावरती तुम्ही करू शकताय, याची मागणी करू शकताय. अशा प्रकारे कोर्टाने देखील मग त्यानंतर परवानगी दिली. एकूण मानहानीचा खटला दाखल केला गेला, म्हणजे त्याची परवानगी जी आहे याचिका दाखल केल्यानंतर ती मिळालेली आहे. आता या सगळ्या बाबत नितीन गडकरी हे पूर्ण सेफ असल्याचं सध्या तरी याचिका असतील किंवा त्यांच्याकडे मंत्रीपद नसल्या कारणाने ते सेफ आहेत असं एकूण पुढे तरी दिसून येत आहे. आता काँग्रेसने कालच नागपूरमध्ये गडकरी यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन देखील केलेलं आहे. कालच्या आंदोलनातून आणि पुन्हा आजच्या आपच्या आंदोलनातून, आम आदमी पक्षाच्या आंदोलनातून त्यांना घेरण्यात जे आलेलं आहे, त्यामुळे विरोधकांचं प्लॅनिंग जे आहे ते पुढच्या काळामध्ये नितीन गडकरी यांना टार्गेट करण्याचा आहे का हा प्रश्न आता निर्माण राहतोय. पण जर आपण पाहिलं तर जसं मी तुम्हाला सांगतोय, हरदीप पुरी हे पेट्रोलियम मिनिस्टर आहेत, त्यांचा नितीन गडकरी यांचा थेट संबंध हा तरी एकूण दिसून येत नाहीये. आता जुलै 17च्या लोकसत्ता आर्टिकलमधून काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले गेले, ते देखील आपल्याला जाणून घेणं खूप गरजेचं आहे. इथेनॉल उत्पादनातून गडकरींच्या मुलांच्या कंपनीला किती फायदा होतो अशा प्रकारचा प्रश्न हा लोकसत्ताच्या आर्टिकलमधून विचारण्यात आला. यात गडकरी काय म्हणाले हे संपूर्ण माहिती जी आहे ती आता आपण जाणून घेऊया. गडकरी तरी म्हणतात की त्यांचा
या व्यवसायाशी, इथेनॉलच्या व्यवसायाशी थेट संबंध नाही आहे किंवा मुलांचा जो व्यवसाय आहे त्यांच्याशी तो संबंध ते ठेवत नाही. आता हा आर्टिकल जो आहे त्यामध्ये लोकसत्ता म्हणतं की टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की त्यांच्या मुलांच्या व्यवसायाशी त्यांचा कोणताही संबंध नाही. देशात इथेनॉलची चर्चा सुरू होण्यापूर्वीच त्यांचं कुटुंब हे साखर उत्पादन क्षेत्रात काम करत आहे. त्यांनी पुढे सांगितलं की त्यांच्या मुलांच्या कंपनीच्या एकूण उत्पादनात किंवा उत्पन्नात इथेनॉलचा वाटा अत्यंत नगण्य आहे. उलट त्यांच्या व्यवसायावर सुमारे 1600 कोटी रुपयांचं मोठं कर्ज आहे. त्यामुळे माझ्या कुटुंबाने इथेनॉल निर्मितीतून पैसे कमावले किंवा मुलांच्या कंपनीला याचा फायदा होतोय हा आरोप पूर्णपणे निराधार आहे, असं एकूण गडकरी म्हणाले. इथेनॉलची किंमत कोण ठरवतं असा जेव्हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा गडकरी यांनी स्पष्ट केलं की ते स्वतः कोणताही कौटुंबिक व्यवसाय चालवत नाही. शिवाय इथेनॉलचे दर निश्चित करण्याच्या अथवा त्याच्या सरकारी खरेदी प्रक्रियेत त्यांची कोणतीही भूमिका नाही आहे. इथेनॉल मिश्रणाचा कार्यक्रम पेट्रोलियम मंत्रालयाद्वारे राबवला जातो. त्याचे दर केंद्रीय मंत्रिमंडळाद्वारे निश्चित केले जातात. शिवाय ते असे देखील म्हणाले की मी केवळ ऊसापासून उत्पादित होणाऱ्या इथेनॉलचा प्रचार करत नाही तर मका, बांबू आणि अगदी पिकांच्या धसकटांपासून इथेनॉलच्या उत्पादनाला प्रोत्साहन देतो. आता नितीन गडकरी यांची दोन्ही मुलं काय करतात तर एकूण या आर्टिकलमध्ये देखील अशी माहिती आहे की केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना 2 मुलगी आहेत, थोरले निखिल गडकरी आणि धाकटे सारंग गडकरी. त्यांचे इथेनॉल आणि साखर कारखान्यांचे व्यवसाय आहेत. सियान ॲग्रो इंडस्ट्रीज आणि मानस ॲग्रो इंडस्ट्रीज अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड अशी या कंपन्यांची नावं आहेत. दोन्ही मुलं हे स्वतंत्रपणे त्यांचा व्यवसाय सांभाळतात. आता एकूण गडकरी यांना का फायदा होतो किंवा कसा आर्थिक लाभ हा कुटुंबाने उचललेला आहे ते या 2 कंपन्यांचा दावा करून एकूण सोशल मीडियामध्ये मते मांडली जात होती. त्यामुळेच की काय गडकरी यांना याचिका दाखल करावी लागली की नाही, आमचा असा काही संबंध नाही. आणि हे जे स्पष्टीकरण आहे ते गडकरी यांनी दिलेले आहे की बघा आम्ही अगोदरच किती कर्जात आहोत, याचा आम्हाला काही फायदा होत नाही, अत्यंत नगण्य हे आमचं यामध्ये सगळे इनपुट आहेत. अशा प्रकारचं नितीन गडकरी यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे. त्यामुळे एकूण या संपूर्ण प्रकरणामध्ये नितीन गडकरी यांनी याचिका दाखल केलेली आहे, त्यांनी त्यांचं स्पष्टीकरण मांडलेलं आहे. त्यामुळे इथेनॉलमध्ये त्यांना अडचणीत आणणं हे विरोधकांना कितपत जमू शकतं, पुढच्या काळामध्ये कायदेशीरदृष्ट्या देखील किती जमू शकतं हा प्रश्न असणार आहे. तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं, तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच राजकीय अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला. धन्यवाद.